नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मागच्या आजच्या भागात असं पाहायला मिळणार आहे. सायली, प्रतिमा, रविराज सगळे चाललेले असतात. पूर्ण आजीला मात्र खूप वाईट वाटत असतं. प्रतिमा आणि सायली एकमेकींकडे बघत असतात. काहीतरी दोघांचं कनेक्शन आहे असं दोघांना वाटत असतं. आणि इकडे पूर्ण आजीला तर अश्रू थांबत नसतात. सायली आणि प्रतिमाला बाय बाय करत असते. लवकर या असं ती मनातल्या मनात देवाला खूप नवस बोलत असते. देवा लवकर सुखरूप परत येऊ दे, प्रतिमाला सगळी मेमरी परत येऊ दे, तिला सगळं आठवू दे प्रतिमाला असं म्हणतात. मग प्रताप आणि कल्पना पूर्ण आजीला समजावून सांगत असतात. काही होणार नाही पूर्ण आजी, तुम्ही घाबरू नका, काही होणार नाही आहे. त्यांना ते सुखरूप परत येतील. तिघे गाडीत चाललेले असतात. रविराज मुद्दाम गाडी जास्त फास्ट चालवत असतात. मग हे प्रतिमाला आणि सायलीला काहीतरी त्रास होत असतो. सायलीला फास्ट गाडीत जाण्याची सवय नसते, कारण तिला पाठीमागं झालेल्या अपघातामुळे थोडं त्रास होत असतो. हे इतकं गाडी फास्ट आहे मला कळलंच नाही, आता कसं होणार, मला तर खूप त्रास होतो असं सायली म्हणत असते. प्रतिमालासुद्धा पाठीमागे लाईट असतो गाडीचा, पुढे लाईट असतो, तिच्या डोळ्यावर पडत असतो. ते पण तिला खूप त्रास होत असतं. ती असं डोळ्यावर हात ठेवलेली असते आणि रविराजला सांगत असते की गाडी येत आहे पाठीमागे, सावकाश असं खुणा करून सांगत असते इशाऱ्याने. इकडं पूर्णाजी मात्र देवाला खूप मागून घेत असते. गणपती बाप्पा सुखी ठेव, त्यांना आज लवकर परत आण असं म्हणत असते. आणि कल्पनाला म्हणत असते, कल्पना होतील ना गं, ते लवकर येतील ना गं, प्रतिमा बरी होईल ना गं कल्पना असं म्हणत असते पूर्णाजी. रविराज मुद्दाम गाडी फास्ट चालत असतात, कारण प्रतिमाला सगळं आठवू दे म्हणून. जे पाठीमागं घडलं होतं तेच आता रविराज करत असतात. मग रविराज खूप फास्ट चालवत असतात. हे प्रतिमाला खूप त्रास असतं. कल्पना पूर्ण आजीला सांगत असते की हो पूर्ण आजी, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, बरे येते, तुम्ही उगाच नका घाबरू, येतील सगळं, प्रतिमाला बरं होईल. मग प्रताप देखील पूर्ण आजीला समजावून सांगतो, पूर्ण आई तू का घाबरतेस इतकी, का तू अस्वस्थ दिसत आहेस, सगळे समजावून सांगतात पूर्ण आजीला. इकडे मागून मग ट्रक येत असते. मग हे प्रतिमा बघत असते. सायलीसुद्धा लहान तन्वी कसे वाकून वाकून बघत होती ना, वळून वळून, तसं ही सायलीसुद्धा बघत असते. मग इकडे प्रतिमाला थोडा भूतकाळ आठवत असतो. ते गाडीतून रविराज, तन्वी, प्रतिमा सगळेजण चाललेले असतात. हे प्रतिमाला आठवत असतं. तिला तो लाईटचं खूप भीती वाटत असते. प्रतिमाला रविराज तसेच तिच्याकडे बघत बघत गाडी चालवतात जोरात. रविराज मनातल्या मनात म्हणत असतात, प्रतिमा अस्वस्थ दिसत आहे, कदाचित हिला काहीतरी आठवत असेल, देवा आठवू दे हिला असं रविराज म्हणतात. सायली पण इथं खूप घाबरलेली असते. दोघींना पण खूप भीती वाटत असते. इकडे तन्वी म्हणत असते, काय रे अर्जुन, तुझ्या त्या पिऊनला नोकरीवरून काढून टाक, त्याला कळत नाही का काचा पडले ते काढावं. मग अर्जुन तिच्यासाठी मेडिसिन बॉक्स आणलेला असतो. बघू ग तन्वी, काढावंच तर आता ना ती म्हणत असते, उजव्या पायाला लागलेला आहे, खूप मोठं काच घुसलेलं आहे. मग अर्जुन म्हणतं, बरं झालं, हे तर काढावं लागेल. मग चैतन्य जा काढ जा, कारण त्यांना बघायचं असतं ते तुळशीपत्राचं चिन्ह, म्हणून जा काढ जा असं म्हणत असतो. मग प्रिया हळूहळू असं म्हणत असते. इकडं सायलीला पण खूप घाबरल्यासारखं वाटत असतं. प्रतिमाला भूतकाळ आठवत असतो. जे त्यांनी जसे कारमध्ये गेलेले असतात तसेच ह्या वेळेस सुद्धा तसेच चाललेले असतात. सायलीला सुद्धा आठवत असतं जरा तिचं पण डोकं खूप हे वाटत असतं, जड वाटत असतं तिला. मग रविराजला ही गोष्ट माहीत नसते की सायलीच खरी तन्वी आहे. मग रविराज प्रतिमाकडे बघत बघत गाडी अजून जोरात चालवतात. मग इकडे सायली वळून बघत असते, ती ट्रक कुठंपर्यंत आली, किती लोक जोरात येत आहे असं सायली म्हणत असते. इकडं प्रतिमा इशाऱ्याने रविराजांना सांगत असते की पाठीमागे ट्रक यायली आहे, हळू चला असं, आणि जोरात चला असं म्हणून सांगत असते प्रतिमा. मग रविराजला वाटत असतं की आता हिला काही आठवेल, म्हणून ते अजून जोरात गाडी चालवू लागतात. मग तितक्यात प्रतिमा तन्वी म्हणून किंचाळते. हे ऐकून सायली, रविराज सगळे खूप खुश होतात. सायली तर तोंडाला हात लावते की प्रतिमा आत्या, तुम्ही बोललात, तन्वी म्हणून हाक मारलात, तुम्ही मला तन्वी म्हणून हाक मारलात प्रतिमा आत्या, तुम्हाला तुमची वाचा परत आलेली आहे असं सायली प्रतिमा आत्याला म्हणतात. आणि गाडी थांबवतात. खाली उतरून येतात. ते खाली उतरून आल्यावर प्रतिमाला सांगत असतात, प्रतिमा आत्या तुम्ही बोललात, किती आनंदाची गोष्ट आहे,
तुमची वाचा परत आलेली आहे. मग रविराजसुद्धा खूप खुश झालेले असतात. प्रतिमा तू बोललीस, तू तन्वी म्हणलीस, तुझ्या मुलीचं नाव घेतलीस तू असंच रविराज म्हणून हाक मारणागत प्रतिमा असं रविराज प्रतिमाला सांगत असतात. सायली म्हणते अरे वा, किती आनंदाची गोष्ट आहे ना, तुम्हाला तुमची वाचा परत आलेली आहे, सगळं आठवलेलं आहे. मग तितक्यात प्रतिमा म्हणत असते की सगळं नाही आठवलेलं आहे, मला आठवत नाही आहे. मग रविराज म्हणत असतात. प्रतिमासुद्धा खूप खुश झालेली असते, तिला सगळं आठवलेलं असतं. तिने तिच्या तोंडून तन्वी म्हणून अशी हाक मारलेली असते. तिने सायलीला मिठी मारते. मग इकडे रविराज म्हणत असतात बरं आठवलं नाही तर राहू दे गं, थोडं तिला कठीण होईल, इतक्यात नको तिला ताण द्यायला, थोडं का होईना तिला आठवेल. मग इकडे सायली म्हणत असते असं कसं प्रतिमा त्या तुम्ही सगळं बोलला आहात, प्लीज बोला, तुम्हाला सगळं आठवायला पाहिजे, तुमची वाचा परत आलेली आहे, तुम्ही मला तन्वी म्हणून अशी हाक मारलत. अरे वा, किती आनंदाची गोष्ट आहे. पूर्ण आजी तर देव पाण्यात ठेवले असतील, इतके अस्वस्थ असेल, आपण ही बातमी त्यांना सांगूया ना असं म्हणत असते. मग इकडं प्रतिमाला अजून थोडंफार काही आठवत नसतं, थोडं काही आठवलेलं असतं. मग रविराज म्हणतो मी इतके दिवस ना देव मानलो नसतो, पण मला आज कळलेलं आहे देव आहे, देव साक्षात देव आहे, मी बघितलो नसेल तरी ऐकलो आहे असं रविराज म्हणत असतात. सायली म्हणते प्रतिमा आत्या तुम्हाला सगळं आठवायला पाहिजे हां आता. मग रविराज म्हणते हो ना प्रतिमा, तुला आठवायला पाहिजे. मग सायली म्हणते असू दे रविराज काका, इतक्यात त्यांना ताण द्यायला नको, जे काही झालं ते झालं, थोडं का होईना, पण ते आज एक शब्द तरी बोलले ना, बोलतील ते, हळूहळू बोलतील असं सायली रविराजला म्हणते. बरं ठीक आहे, तिला ताण द्यायला नको, मी पूर्ण आजीला लवकरच फोन करून कळवतो. मग सायली म्हणते नको, ही फोनवर बोलण्याची गोष्ट नाही आहे, किती आनंदाची गोष्ट आहे, आपण सगळे जाऊया तिथे असं रविराजला सांगून तिघे गाडीत बसून निघतात. मग प्रतिमाला पुढे बसवते सायली. रविराज मात्र खूप खुश असतो, तो पण पुढे बसतो. तिघे मिळून निघतात. मग हळूहळू जातात. मग इकडे तिच्या प्रियाच्या पायातून अजून काच निघालेली नसते. अर्जुन काढण्याचा प्रयत्न करत असतो, त्याला तिच्या पायावर असलेलं तुळशीपत्राचं चिन्ह पाहायचं असतं. मग तितक्यात चैतन्याला सायलीचा कॉल आलेला असतो. सायलीचा कॉल असं म्हणतो. मग चैतन्य अर्जुनला म्हणतो सायली वहिनीचा कॉल मला, अरे उचल म्हणतो. काय रे अर्जुन, तुझ्या बायकोला मध्ये काय तडमडायचं असतं, बघ ना मला इथं काच घुसली आहे, तिला काय एवढं अर्जंट असतं, कॉलचं तुला पडलेलं असतं, उगाच का बाप मी हड्डी करत म्हणून येते ती असं प्रिया अर्जुन समोर म्हणते. मग अर्जुन ते कट कर कॉल, इथे महत्त्वाचं प्रिया तन्वीच्या पायात काच घुसलाय ना, आपण ते काढूया, कट कर कॉल. मग सायली परत चैतन्याला कॉल करते. अरे परत यायला लागलाय कॉल, काहीतरी महत्त्वाचं काम असेल, जरा उचलतो म्हणून चैतन्य कॉल उचलतो. अहो चैतन्य भाऊजी रडत सांगत असते सायली, हे आहेत का हो तुमच्याजवळ? का गं सायली, का रडत आहे तुम्ही सायली वहिनी असं चैतन्य म्हणतो. ती रडत आहे म्हटल्यावर अर्जुनने चैतन्याकडून फोन काढून घेऊन म्हणतो, अगं का रडत आहेस, काय झाले, काही महत्त्वाचं काम आहे का, तुला सांगितलं ना मी, बोल, असं का सस्पेन्स ठेवती आहेस, का रडत आहेस? अहो तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, प्लीज तुम्ही लवकरात लवकर घरी या असं सायली अर्जुनला म्हणते. अर्जुन काय आहे, सस्पेन्स का ठेवत आहे, सांग ना असं अर्जुन म्हणतो. मग ही तन्वीला आता डाऊट येतो की आता अरे प्रिया मूर्ख आहेस की काय, तू त्या अर्जुनला पाय दाखवलं असतं तर ते तुळशीपत्रात चिन्ह दिसलं नसतं का, ते तुझ्या पायावर नाही आहे, कसं केली असतीस? मग सायली अर्जुनला सांगते की अहो प्रतिमात्याच्या बाबतीत एक खुशखबर, चांगली गोष्ट घडलेली आहे, ते तुम्हाला सांगायचं आहे, तुम्ही जिथे कुठे असाल लवकरात लवकर घरी या. मग अर्जुन म्हणतो की हो. अर्जुन चैतन्यला म्हणतो चैतन्य आपल्याला लवकरात लवकर घरी जायला हवं, एक महत्त्वाची गोष्ट घडलेली आहे, प्रतिमात्याच्या बाबतीत चांगली गोष्ट आहे. हे ऐकल्यावर इकडे प्रियाला शॉक बसलेला असतो. प्रतिमाला आठवलं की काय, आता गेले मी बोंबलत असं प्रिया मनातल्या मनात म्हणते. आता अरे हे स्वप्न आहे की काय, मला कोणीतरी उठवा असं प्रिया स्वतः मनातल्या मनात म्हणत असते. येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे. आता पूर्ण आजी प्रतापला म्हणत असते की फोन कर रविराजांना. मग तितक्यात सायली, रविराज, प्रतिमा सगळे आलेले असतात.
मग प्रतिमा कुठे आहे, इतका उशीर का, असे विचारत असताच इकडे प्रतिमा पूर्णाई म्हणून हाक मारते. हे ऐकून पूर्णाजीला खूप खुश होते. पूर्णाजी सगळेच खूप खुश होते. तितक्यात अर्जुन, चैतन्य आणि प्रिया देखील येतात. प्रियाची चांगली बोंब झालेली असते. आता बघूया आता येणाऱ्या भागात काय घडेल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. प्रतिमाला सगळं आठवेल का, आणि सायली आणि प्रतिमा हे दोघी मुली आहेत का, हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.